का संख्या कमी केली विद्यार्थ्यांची? परदेशात किती विद्यार्थी आहेत? त्यांच्या पैशाचं काय झालं? का ओबीसीच्या धर्तीवरती ओबीसींना ज्या योजना आहेत त्या मराठ्यांना का नाही आहेत? बरं आहेत तर किती आहेत? का बंद पडल्यात? किती पडल्यात सारथीच्या? हे बघायचं अध्यक्षाचं काम नाही का उपसमितीच्या? नुसतेच बोलायचं आणि मराठ्यावर चढून घालायचे, याच्यासाठी उपसमिती नाही अध्यक्ष नेमलेलं तुम्हाला. सारथीला महामंडळाला किती निधी पाहिजे? किती पोरांचे परतावे थांबलेत? एलवाय का बंद आहे? किती पोरं कर्जबाजारी झाले? हे बघायचं काम नाही का तुमचं? का नुसते मराठ्यांच्या अंगावर ते घालायचं? असले बेचव कामं करायसाठी तुम्हाला उपसमितीचा अध्यक्ष नाही केलेलं. आज मराठा तुमची पाठ थापतात होता. हाच माणूस मराठ्यांना न्याय देऊ शकतो. पण तुम्ही निकामी आहेत अशी चर्चा मराठ्यात जाऊ देऊ नका. आणखीन सांगतो, तुम्ही ते तसले चुगल्या लावायचं बंद करा. मराठ्याच्या अंगावर घालायचं. किती लोकांना त्रास आहे, महामंडळाच्या पोरांना किती त्रास आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ बंद पडू नये. छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातल्या मार्काचा काय विषय? हे उपसमितीचं काम. प्रमाणपत्र राज्यात किती निघाले? शिंदे समिती काम करते का? आपण गॅजेटचं JR काढला आहे हैदराबादच्या, त्याच्यानुसार कोणबी प्रमाणपत्र अधिकारी देत आहेत का? पोराचे आता जूनमध्ये ॲडमिशन आहेत, त्यांना आता व्हॅलिडिटी लागणार आहेत. त्या व्हॅलिडिटीसाठी काय प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्रात? मराठवाड्यासह सगळ्या महाराष्ट्रात काय प्रक्रिया आहे? किती गुन्हे दाखल झालेत महाराष्ट्रात मराठा समाजाच्या लेकरावरती, खोटे गुन्हे? मग ते मागं घ्यायचं, हे उपसमितीचं अध्यक्षाचं काम असतं. नुसतं बाडा चलवतो, कुंकडं बोलतो आणि येड्यात काढायचं काम मराठ्यांना चाललंय. तुमची खूप दिवस असली फसवणूक चालणार नाही. होय, तुम्ही आमचे प्रश्न सोडवा, आम्ही मराठी तुमचे पाठ थापू की तुम्ही मराठा समाजाच्या उपसमितीचे अध्यक्ष झालात, आम्ही पाठ थापू. पण मराठ्याच्या अंगावरती सोडायचे, तसं पिसाळ्या कुत्र्यासारखं वागायचं जरा बंद करा. कारण याच्यामुळे माझ्या मराठा समाजाचं वाटलं होणार आहे. तुम्हाला काय मंत्रिपद मिळतील जातील? तुम्हाला काय मराठ्याच्यावर भरपूर कमवून बसलात तुम्ही. पण मराठ्यांच्या लेकराच्या अन्नात माती घालू नका, उपसमितीच्या अध्यक्षाला सांगतो. मराठ्यांच्या अंगावर सोडून उपसमितीच्या अध्यक्षांनी हे काम नाही करायचं. मराठ्याच्या समाजाच्या लेकराच्या अन्नात माती घालायचं. तुम्हाला कळत नाही का सगळे गुन्हे मागे झाले पाहिजेत म्हणून? खोटे गुन्हे दाखल करता, हे उपसमितीला समजत नाही का? विभागीय आयुक्ताला सांगून विभागीय अहवाल घ्यायचा, महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागीय स्तरावरचे अहवाल घ्यायचे, गुन्हे मागे घ्यायचे, खटले कोणते प्रलंबित आहेत न्यायालयात, ते पटापट त्याचा तोडगा काढायचा. हे कळत नाही का तुम्हाला? कुणबी प्रमाणपत्रामुळे पोरांचं भविष्य शिक्षणातलं धोक्यात आलंय, हे कळत नाही का तुम्हाला? प्रमाणपत्र पटापट द्या. आमच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा नुसतं मार्गदर्शन समितीकडे मागायला गेलेले वर्ष झालेत आणि खाली येत नाहीत. कोणत्या उपसमितीच्या बैठका घेता रे? कोणचे न्याय काढता? कोणचे न्याय दिलेत तुम्ही? बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या द्या ना तुम्ही. आणखी याला उपसमितीचा अध्यक्ष नाही म्हणलं जात. मराठाच्या समाजाच्या समितीवरती बसायचं आणि मराठ्यांच्या समाजाच्या लेकराचं वाटोळं करायचं. आज आमच्या मायामाऊल्यांचे कंपाळं उघडे पडले, तिकडं मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलंय. का तुम्ही नोकऱ्या दिल्या नाहीत त्यांच्या? का त्यांना निधी दिले नाहीत राहिलेल्या लोकाला? तुम्ही MIDCत त्यांना नोकऱ्याला घेतो म्हणून सांगितलं होतं, का JR नाही काढला तुम्ही? काय कशाची उपसमिती रे? मराठ्यात भांडणं लावायचं काम करता काय? त्याच्यात छातीबडी टाका तुम्ही. मराठी जर एकदा तुमच्या विरोधात बिथरले ना, उपसमितीचा अध्यक्ष झालात तुम्ही, जरा सुधरा. सातारा संस्थांचा कधी JR काढायचा तुम्हाला? लोकांना काय पागल समजायला लागले तुम्ही? आम्ही तुमचं वेळोवेळी ऐकून घेतो, होला हो करतोय. नाही, विखे पाटील साहेब आले तर आता मराठ्यांना न्याय देणार. आणि मराठ्यांना बी आशा लागली होती की आता उपसमितीवरती विखे पाटील बसलेत, आपल्याला न्यायच मिळणार. तुम्ही चाललेलं आहे नुसतं पुढच्या वाड्यात. आम्ही तुमचं काही ऐकून घेतलं म्हणजे का तुम्ही मराठ्यात वादा लावून देणार काय आता? ते पश्चिम महाराष्ट्राला JR का काढला नाही? काय कारण आहे तुमचं JR नाही काढायचं? कोणतं मराठा उपसमितीचा अध्यक्ष झाला तुम्ही? मुख्यमंत्र्यांनी ती बरखास्त करून टाकावं. उपसमिती अध्यक्ष नको, उपाध्यक्ष नको. कुणबी आणि मराठा सेपरेट मंत्रालय स्थापन करा, म्हणजे आमचे प्रश्न मार्गी लागतील. काहीच काम करण्यात होईल. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, कुठं शिंदे समिती आली? कोणत्या नोंदी शोधायला लावल्या अधिकाऱ्याला? काय उत्तर देणार उपसमितीचा अध्यक्ष याच्यावरती? उपसमितीच्या अध्यक्षाला फक्त बैठका घेता येतात आणि मराठ्यावर चढून घालता येते. हे कामासाठी आहे का उपसमितीचा अध्यक्ष?
गुन्हे मागे घ्यायचे किती दिवसाची प्रक्रिया सुरू आहे? काय करते उपसमिती? उपसमितीचं काम नाही का की आपल्याला उपसमितीचा अध्यक्ष केलाय मराठ्यांच्या सगळ्या जिव्हाळ्याच्या प्रश्न सोडवण्याचं श्रेय उपसमितीच्या अध्यक्षानं घ्यावं? हे कळत नाही तुम्हाला? तुम्ही तर यादीच चाललात फितुराच्या. काय असं वागता विनाकारण? का मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं करताय उपसमितीचा अध्यक्ष होऊन तुम्ही? कसं काय निर्णय होत नाहीत? का व्हॅलिडिटी मिळत नाहीत? का कुणबी प्रमाणपत्र थांबून धरलेत? अधिकारी तुमच्यापेक्षा मोठे झालेत, तुम्ही आम्हाला येडं समजता? तुमच्यापेक्षा मोठे झाले का अधिकारी? करा ना फौजदारी गुन्हे दाखल. जे व्हॅलिडिटी देणार नाही, जो कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, जो नोंदी शोधत नाही अधिकारी, तुम्ही लेकरांना आमच्या विठीस धरायचं आणि परत म्हणायचं मी मराठ्याचा आहे, मी उपसमितीचा अध्यक्ष आहे. आणि तिकडं मात्र विशेष निमंत्रण देऊन गुलगुलू बोलायचं आणि मराठ्यात वादळ लावून द्यायची. ती पॉवरचा उपयोग तुम्ही गोरगरीब मराठी मोठं करण्यासाठी करायचा सोडून तुम्हाला उपसमितीचा पॉवर आहे तो मराठ्याच्या भांडणं लावायसाठी करायला लागलात का तुम्ही? दूधखोळी जनता नाहीये, जरा समजून घ्या. आणखीन तरी सांगतो शहाणे व्हा. आमचे सगळे कुणबी प्रमाणपत्र द्या, आणखीन पण शहाणे व्हा. तुम्हाला मराठ्यात नाव कमायचा चान्स आहे. उपसमितीच्या अध्यक्षाला नाव खराब करून घेऊ नका, डाग लावून जाऊ नका मराठ्याला. सगळे कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यासह महाराष्ट्रातले द्यायचे सांगा. व्हॅलिडिटी टोटल द्यायचं सांगा, कारण पोरांचे ऍडमिशन आहेत आता. शिंदे समितीला रेकॉर्ड शोधायचं सांगा. हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र द्यायचं सांगा. का सांगत नाहीत तुम्ही? सातारा संस्थांचं गॅजेटियरचा JR काढून त्यांना आरक्षण द्या. जे पोरं SCBC पासून EWS पासून निवडी होऊन सुद्धा वंचित राहिलेत त्यांचा प्रश्न निकाली काढा. ते रोज आंदोलन करतायत. हे नाही चालत तुम्हाला. गुन्हे किती आहेत ते गुन्हे सगळे मागे घ्या, पाठ थोपटून घ्या ना मराठ्यांकडून. आम्हीच नाव गाजू तुमचं. या माणसानं मराठ्यांना न्याय दिलाय म्हणून. मराठ्यात किती गुन्हे झाले, चला घ्या मागं. ही उपसमिती शिफारस करायला असती. उपसमिती नुसती दातडं काढी ती. भांडणं लावण्यात तुम्हाला मोठे पण वाटतंय का मराठ्यात? हे कामं करा ना. हे कुणी करायची? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या लेकरं उघड्यावर पडले. त्यांचा निधी द्या, त्यांना नोकऱ्या लावा. MIDCचा JR काढा. महावितरणचा काढतो म्हणले तुम्ही, तो काढला नाही. मराठ्यांचे पोरं रोज हेलपाटे मारतात. जाय कोर्टात, जाय सरकारकडं, आणि यांचे थातूर मातूर उत्तर या 12 दिवशी या 13 दिवशी. ते पोलीस भरतीतले काही पोरांचे तसेच नियुक्त्या पडल्या, काही महावितरणमधल्या पडल्या, आरोग्य विभागातल्या पडल्या, त्या ग्रामविकास खात्यातल्या पडल्या. काही पोरं आरोग्य सेवक आहेत त्यांचे विषय मागं पडलेत. काय कामं करता रे? सारथीला निधी देत नाहीत. कशी सारथी चालवायची? त्या महामंडळाला निधी देत नाहीत, नुसत्या मंजुऱ्या देत आहे. कसा विषय मागं पडेल रे? काय करीन ती MD? काय करीन त्या महामंडळाचा अध्यक्ष? वेटीच धरलं तुम्ही त्या महामंडळाच्या अध्यक्षाला सुद्धा. तुमचं लय दिवस चालून देणार नाही मी. थोडे दिवस मजा बघतो तुम्ही सोडतात करायचे प्रश्न, मग दाखवतो तुम्हाला. सरकार बी कसं गुन्हे मागं घेत नाही ते बी बघतो मी, तुम्ही कसं काय मागं घेत नाही. दादा, मराठा आरक्षण आंदोलकावरील जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते अद्यापपर्यंत सरकारने मागे घेतलेले नाहीत. आंदोलकावरील सरसकट गुन्हे मागे नाहीत असे गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण दिलेले आहे. याबाबत आपली प्रतिक्रिया? सरकारनं त्याच वेळेस सांगितलेलं आहे की सरसकट या राज्यातले महाराष्ट्रभरातले सगळे गुन्हे मागं घेण्यात येतील. म्हणून त्यावेळेस आपण उपोषणसुद्धा मागं घेतलं होतं. सरकारनं दिलेल्या शब्दाप्रमाणे सरकार नक्की मागं घेईल. आणि नाही घेतलं तर मी आहे ना, मी सगळे गुन्हे मागं होईपर्यंत मी शांत बसणारच नाही आहे. गुन्हे तर सरसकटच सरकारला मागे घ्यावा लागणार आहे. पण तसा शब्दसुद्धा सरकारनं दिलेला आहे. आणि त्यांनी जर घेतलेच नाही तर मी प्रचंड मोठं आंदोलन उभा करून महाराष्ट्रातले सगळे गुन्हे सरसकट मागं घेतल्याशिवाय शांत बसणारच नाही आहे. परंतु यातलं एक विषयसुद्धा खूप महत्त्वाचा आहे की गृहमंत्रालयानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि त्या काळात शिंदे साहेबांना दोघांनी पण मला वाटतं जवळपास 1000-1500 गुन्हे होते. त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त हे गुन्हे मागं घेतलेले. एक जर गोष्ट लक्षात घेतली तर सरकार एक गुन्हासुद्धा साधा मागं घेत नाही. परंतु मी त्यांच्यावरती सातत्यानं आंदोलन करून मराठा समाजावरचे अर्ध्यापेक्षाही जास्त गुन्हे मागं घ्यायला लावले. जवळपास 800-850पेक्षा जास्त गुन्हे वापस घ्यायला लावलेत. राहिलेले सुद्धा
मी सगळे गुन्हे माघारी घ्यायला लावणार आहे. आणि त्यातलं एक असं आहे की काही गुन्हे जवळपास 60-62 गुन्हे जे येतं ते सुद्धा न्यायालयात प्रलंबित येतं आणि ते पण न्यायालयातून सरकारनंच ती मागणी केली की हे गुन्हे मागं घेण्यात यावेत. ते सुद्धा 100% मागं होणारच आहेत. म्हणजे 80-81 गुन्हे राहिले त्याच्याबद्दलचा विषय विभागीय जी समिती आहे त्यांची त्या विभागीय समितीनं अहवाल द्यायचा आहे. त्यामुळं विभागीय समितीनं अहवाल दिला की ते पण गुन्हे मागं होणारच आहेत. जरी बातम्या काही अशा जरी आलेल्या असल्या तरीही काय कुणी काय म्हणायचं त्याला कुणी काय नाराज व्हायची काही गरज नाही, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. कुणी आपण सरसकट गुन्हे मागं घेणार आहेत हे अंतिम सत्य आणि मी शांत बसणार पण नाही. सरकारने जरी त्यांच्या शब्दापासून बदलले, देवेंद्र फडणवीस साहेब जरी त्या शब्दापासून बदलले तरी मी त्यांना एकालाही बदलू देणार नाही. या राज्यातले सगळे गुन्हे मागं होणार. त्यामुळं कुणीही काही लोड घ्यायची गरज नाही. मी बघतो हे कसं काय मागं घेत नाहीत ते. मी आहे ना खंबीर, हे कसे मागं घेत नाहीत तर ते बघतोच मी. परंतु जे राहिलेत गुन्हे हेही समाजानं समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्या गुन्ह्याबाबत विभागीय समितीचा अहवाल सरकारकडे जाणं गरजेचं आहे. ते आणखीन गेलेलं नाही मागं घेण्याच्या बाबत. विभागीय समितीने हे गुन्हे मागे घेण्यात यावे असं एकदा सांगितलं की सरकार ते पण मागे घेणार आहे. त्यामुळे गुन्हे कुठलेही राहणार नाहीत आणि सरकारनं पण सांगितलेलं की आम्ही सरसकट गुन्हे मागं घेऊ. आणि याच्यात हे काम करत असताना ही झाली एक बाजू. मी तर सरकारवरती सातत्यानं आंदोलनं करून गुन्हे मागं घ्यायला लावणारे, आरक्षण पण सगळं घेणारे, मी काही ठेवणार नाही. परंतु हे होत असताना दुसरी पण एक गोष्ट खूप महत्त्वाची, जी समिती उपसमिती मराठ्यांसाठी स्थापन झालेली, जी गठीत झालेली, त्या उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या अध्यक्षानं त्या भिध्यक्षानं कोण आहेत यांनीसुद्धा मराठा समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. थातूरमातूर नुसत्या उपसमितीच्या बैठका घ्यायच्या आणि लोकांना फक्त दिखाऊपणा करायचा, ही जी चाललेली मराठा समाजाबद्दलची अवमानास्पद वागणूक त्या उपसमितीच्या अध्यक्षाकडून चाललेली ना, ही जरा थांबली पाहिजे. त्यांना एवढी समज पाहिजे की आपण ज्या उपसमितीच्या अध्यक्ष आहेत आपली जबाबदारी आहे की मराठा समाजाला न्याय मिळवून देणे. मग तो आरक्षणातला असो, तो गुन्ह्यातला असो, तो सारथीतला असो किंवा तो महामंडळातला असो, याच्यासाठी समिती गठीत केलेली. समिती आणि समितीचा अध्यक्ष याच्यासाठी गठीत केलेलं नाही आहे की ज्या लोकांना याची आवश्यकताच नाही आहे अशा लोकांना विशेष निमंत्रण देऊन बोलवायचं आणि त्याच्याशी गप्पा मस्ती मारायच्या, विनाकारण काम न करणाऱ्या लोकांशी वेळ द्यायचा, विनाकारणच काहीतरी एकमेकाच्या लोक अंगावरती घालायचे. याच्यासाठी उपसमितीचा अध्यक्ष नसतो. उपसमितीचा अध्यक्ष याच्यासाठी असतो की मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याला न्याय देणे. EWच्या विद्यार्थ्याचं काय झालं, त्यांना का न्याय मिळत नाही, हे उपसमितीच्या अध्यक्षाचं काम असतं. मराठ्यांच्या अंगावरती घालणं याच्यासाठी उपसमिती केलेली नाही आहे. तुमचा मात जिरवायसाठी नाही आहे ती. तुमची मस्ती डोक्यातली मराठ्यांच्या डोक्यात घालायची आणि मराठ्यांच्या विरोधात झुंजायला लावायची, याच्यासाठी उपसमिती नसते. ACBCच्या विद्यार्थ्यांच्या निवडीच्या बद्दलचं काय, त्यांच्या अध्यक्षाच्या पद निर्माण केलेत का? ते विद्युत सहाय्यक पोरं, आरोग्य सहाय्यकातले पोरं ते मरायला लागलेत. EWS मधल्या पोरांचं काय, ते आंदोलनं करतात, हे काम असतं. सारथीसाठी किती निधी लागतोय, किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही, हे उपसमितीच्या अध्यक्षाचं काम असतं. आणि मग माणसं पाठ थापलीत असतं. आम्हाला तर त्यावेळेस खूप वाटलं होतं की खूप चांगला उपसमितीला अध्यक्ष लागला आहे. आता मात्र मराठा समाजाच्या लेकराला 100% न्याय मिळणार आहे. परंतु मात्र त्यांनी उलट्या दिशेने उपनायला चालू केलं. मराठ्यांच्या अंगावरती घालायची ही चळवळ सुरू केली. म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवायचे नाहीत पण मराठ्यांच्या अंगावर घालायचे. यांनी तुम्ही कधीच मोठे होणार नाहीत. तुमच्या डोक्यात काही हवा शिरली असेल की मी मराठ्यांचे प्रश्न दाबवीन, मराठ्यांच्या अंगावरती घालीन आणि मग त्यातून आता तुम्ही रडणारच ना. तुम्हाला प्रश्न सोडताय ना तो उपसमितीचा अध्यक्ष झाल्यापासून मराठ्याचे. मग काय करायचं, तो नुसतं मीडियात कलगीतुरा लावून द्यायचा मराठ्यात. तुम्ही जिंकणार नाहीत, लक्षात ठेवा. तुम्ही खूप खोल चिखलात चाललात आता. तुमची ही जबाबदारी. सारथीच्या विद्यार्थ्याची कसं काय शिष्यवृत्ती येत नाही, NMHचा विषय काय आहे, किती डिप्लोमा होते, ते का बंद पडले, का संख्या कमी केली विद्यार्थ्यांची, परदेशात किती विद्यार्थी आहेत, त्यांच्या पैशाचं काय झालं, का OBCच्या धर्तीवरती OBCंना ज्या योजना आहेत त्या मराठ्यांना का नाही आहेत, बरं आहेत तर किती आहेत, का बंद पडल्यात, किती पडल्यात सारथीच्या, हे बघायचं अध्यक्षाचं काम नाही का उपसमितीच्या. नुसतेच बोलायचं मराठ्यावर चढून घालायचे, याच्यासाठी उपसमिती नाही अध्यक्ष नेमलेलं तुम्हाला. सारथीला महामंडळाला किती निधी पाहिजे, किती पोरांचे परतावे थांबलेत, LY का बंद आहे, किती पोरं कर्जबाजारी झालेत, हे बघायचं काम नाही का तुमचं. का नुसते मराठ्यांच्या अंगावर ते घालायचं. असले बेचाव कामं करायसाठी तुम्हाला उपसमितीचा अध्यक्ष नाही केलेलं.
आज मराठा तुमची पाठ थापतात होता. हाच माणूस मराठ्यांना न्याय देऊ शकतो. पण तुम्ही निकामी एक